नाशिकमध्ये मुख्यमंत्री बोलतात आणि शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप, कवाडे गट आणि आठवले साहेब, प्रहार सगळे लोक आहेत। एवढी ताकद मोठी वाढलेली आहे आणि आमची महायुती फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम नाही करत। निवडणूक आली की चाललं आपलं काम करायला, आपलं दुकान उघडलं ऑफिस चालू असं नाही। आमचं महायुतीचं 24 तास काम चालू असतं, निवडणुका असू द्या नसू द्या, त्यामुळे आपल्याला ती काय अडचण येणार नाही। कोण कोण मनोमिलन झालेलं आहे। मी सगळ्यांशी स्वतः बोललेलो आहे। जोपर्यंत तिकीट आणि उमेदवारी मिळत नाही तोपर्यंत हे सगळं असतं। तिकीट मिळालं, उमेदवारी मिळाली की सगळे जोमाने काम करतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही ठरवलेलं आहे की पुन्हा एकदा मोदी सरकार आम्हाला आणायचं आहे। त्यामुळे या देशाचा विकास करायचा असेल तर मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही, हे सगळ्यांना माहीत आहे। आणि त्यामुळे ही सीट जी आहे ही चांगल्या भरगच्च मताधिक्याने निवडून येईल। सांगितलं, त्यांना विनंती आम्ही केलेली आहे आणि मला वाटतं विभाजन होणार नाही आणि हेमंत गोडसे विजयी होतील असा विश्वास देखील व्यक्त करतो। कारण आज जे महाविकास आघाडीचा पक्ष लढतोय, महाविकास आघाडीच्या पक्षाने जे काम केलंय, घरात बसले फेसबुक लाईव्ह केलंय, ते सगळ्यांना माहीत आहे। त्यामुळे काम करणाऱ्यांच्या मागे लोक जातील का घरी बसलेल्याच्या लोकांमागे जातील? त्यामुळे मतदार शून्य आहे, त्याला डेव्हलपमेंट पाहिजे। आम्ही विकासाच्या अजेंड्यालाच आम्ही प्राधान्य देतोय आणि म्हणून विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही निवडणूक लढवू। अरे ते जाऊ दे, तो मॉडेल आहे, मॉडेल। अरे बाबा, ते शिवसैनिक असल्यापासून माझ्या संपर्कात होते। ते आता एकत्रच होतो ना आम्ही सगळे, आमच्या संपर्कात ते पहिल्यापासून होते। आणि थोडासा मी त्यांना सांगितलं होतं की त्यांचा अनुभव आहे ना, यांच्याविषयी मला जास्ती आहे। ते उठवलंय, आता तो दिलासा मिळेल, ते निघेल क्लिअरन्स। मनोमिलन झालं असं आपण म्हणतोय, पण कालच आपल्या आमदारांनी नांदगावमध्ये स्पष्ट राष्ट्रवादीवर आरोप केला की दिंडोरीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा प्रचार करते। तुम्ही याच्याकडे कसं बघा? कुठे दिंडोरीत? हो, दिंडोरी लोकसभा। दिंडोरी लोकसभेमध्ये पण आम्ही भारतीताई पवार यांना निवडून आणणार। तिकडे पण आमचे सर्व कार्यकर्ते जोमाने काम करणार। काय असतं, एखादा कार्यकर्ता कोण म्हटलं म्हणून पक्ष म्हटलं असं होतं का? त्यामुळे जिथे जिथे अशा पद्धती कसं आहे, कार्यकर्ते आहेत आणि कुठे आम्हाला जेव्हा जेव्हा कळतंय बा हा कार्यकर्त्याला आपल्याला समजावलं पाहिजे, त्या पक्षाचा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा असेल तर अजितदादा त्याला समजवत आहेत, शिवसेनेचा असेल तर मी करतोय, भारतीय जनता पक्षाचा देवेंद्रजी करत आहेत। त्यामुळे तुम्हाला मी सांगतो ही महायुती एकदम मजबूत आहे। काही तिथे कोणाला शिरायला वाव नाही आहे, त्यांच्यासारखं आमचं नाही आहे। गळ्यात गळा आणि पायात पाय, एकाच ठिकाणी दोन दोन उमेदवार।